कॅफे काढले ती पोर आली जाय तिथली तिने ड्रॉ आली की त्यांना मी 200 रुपयाची महागडी कॉफी विकतो 200 रुपयाची कॉफी भारतात लय पैसा कमवते पोर अगदी एवढा पैसा कमवते ती पोर तर ते काय त्यांना ती महागडी कॉफी प्यायला त्यांना काय नेट पडतंय हा नाही कसं आहे साहेब माहिती का आणि ती पोराचं मी बघितलं असं की काय ती कॉन्फिडन्स हातावरती फोनवरती काही बॉटल फिरवायची फोन घेतात ती पोर आयफोन मी बी घेतला मला लागलं तुम्ही फोन हा एक वडाफोन घेतला वडाफोन तुम्ही वडाफोन घेतला हा मी घेतला वडाफोन आणि बायकोला बी दिला वडाफोन 2 वडाफोन घेतले हा 2 वडाफोन घेतले आणि ते काय म्हणतात ते फॅमिली प्लॅनिंगच करून टाकले मी फॅमिली प्लॅनिंग केलं तुम्ही वडाफोन घेऊन हा ते दोघांनी घेतला होतं काही ते हा आणि ते कसं माहिती कसं आहे आमचं तुमची फोन आहे मग मी निवडला सकाळी शेगाव कामाला आणि ते पोचलो ती बायकोला टॅक्स करतो तुम्ही बायकोला टॅक्स करता ते लव आहे आपलं तुमचं लव आहे गावाकडला रॉमिन्स आहे हो शब्दावर बसलो टॅक्स करायचं गावाकडचा असं रॉमिन्स असतो तुमच्या अमेरिकेमध्ये नसतो रॉमिन्स असतो नाही कसं आहे साहेब माहिती का तुम्हाला दुपारी जेवायची वेळ झाली तुला परत दुसरा मेसेज पाठवतो बरं काय म्हणतो वाईफ ब्रिंग माय लंच ब्रिंग युअर लंच काय पूर्वी किती चांगले शब्द होते न्याहारी शिदोरी काय तुम्ही लंच मेंच करता साहेब आमचा मॉडर्न पान आहे मॉडेल पण मॉडर्न पान म्हणतात त्याला ती कसं आहे माहिती का साहेब तिला ते वाईफ म्हणलं ना तिला लय आनंद होतो तिला वाटते इंग्लिशला अमेरिकन झाली असं वाटतं तिला वाईफ म्हणजे आनंदी असते ती बी खुश आणि आपल्याला डोक्याला ताप नाही तिला वाईफ म्हटलं तिला आनंद वाटतो तुम्हाला कसा आनंद वाटतो तिला वाईफ म्हणण्यात सिंपल कसं आहे तिला वाईफ म्हणल्या का नाही दिवसभर आनंदात असते आणि आपल्या डोक्या मागं भरभून करत नाही ना पीस ऑफ माइंड पीस ऑफ माइंड मी मगाच कसं ऐकलं पीस ऑफ माइंड आणि सगळे इंग्लिश शब्द वापरतात हो जुने शब्द गेले का मराठी म्हणजे होळी पूर्णाची पोळी गेले सगळे गेले वास कशा आमची कापडं बघितली बाई हे कसं ते बघून तुम्हाला अंदाज आला असेल डाळ गावाकडली पण पुढे अमेरिकेची म्हणजे ते तुमच्या अमेरिकन भाषेत काय म्हणायचं टॉपिंग अमेरिकेचं असतं ना तरी मी फिलिंग गावाकडले फिलिंग गावाकडले फिलिंग आहे साहेब आमच्याकडे म्हणून कसं आहे साहेब त्याच प्रमाण जरी नवे शब्द आल्या तर जुनी फेकलेले नाही त्यामुळंच आज ना होळी आहे आणि सोळी बी आहे चोळी पण आहे काम करा तुम्ही पोळी खात